लोक काय हो दोन्हीकडनं बी ढोल वाजवतात. नांदणारीला पळ आणि पळणारीला नांद. काय हो काय करत बसला हो इथं? अगं पावसानं लय वाटोळ केले बघ. खरीप पाण्यात वाहून गेलं. काय सुद्धा खरीपाचे पैसे हाताला लागले. आता डिसेंबर महिना उजाडलाय तरी वापसा होईना अजून. कवा ही वापसा व्हायचा आणि कवा जवारी पेरायची. पुरीच्या लग्नाची तारीख बी जवळ या लागलेलं आहे. तिच्या लग्नाला पैसे लागतील. सावकाराचं पैसे आहेत अजून. 2-3 महिन्यामध्ये त्याचं पैसे नाही सारलं तर जमीन त्याच्या नावानं होणार आहे. मी काय म्हणतो, बारडावरची 2 एकर जमीन विकली तर काय होईल ग? सावकाराचं पैसे बी जातील आणि राहिलेल्या पैशामध्ये पुरीचं लगीन करून टाकता येईल. पहिल्या पुरीच्या वेळेस तर जमीन विकली. अजून 2 पुरी लग्नाच्या आहेत. तोपर्यंत तिचं ढवाळ जेवण बाळात पण आलं. आणि पोराला काय ठेवणार आहे हो? प्रत्येक वेळेस अशा जमीन विकत बसणार आहे का? पुरीचं लगीन कसं करू सांग बरं? हे बघा, माझे जे कामाचे पैसे येतात ना ती मी बचत गटात भरते. त्याच्यात काय 1-1.5 लाख रुपये येतील ना ती सावकाराचं फेडू. त्याच्या घशात आपली जमीन जायला नको. मी काय म्हणते ते पटतंय का बघा. माझ्याकडे 2-2.5 तोळ सोनं आहे. तेवढं मोडू आणि त्यातच पुरीचं लग्न करू. आणि एवढ्यात पुरीचं लगीन होईल? अहो कशाला एवढा बडेजावपणा करायला लागला? आपण काय लाख्या सावकार हाय हो? अहो ती सामुदायिक विवाह सोहळा आहे ना त्यातच आपल्या पुरीचं लग्न लावून दे. तिथं मंगळसूत्र मिळतंय, जेवण मिळतंय, जेवणाचा सगळा खर्च वाचतंय, भांडी कुंडी मिळते. मग टेन्शनच नको ना आपल्याला. आपली पोरगी बी ऐकल आपण समजावून सांगितल्यावर. लय शहाणी आईस. अगं त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात पोरीचं लगीन केल्यावर माझ्या आबरूचं काय सांग बघू. काय म्हणते गावातली लोक? पुरीच्या लग्नाला पैसे नाही तर म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्यात पोरीचं लगीन उरकून घेतलं. कुठली आबरू आणि कुठली लोक? अहो आपल्या घराला आग लागल्यावर काही लोक इजवायला येणार आहेत होय? आणि तुम्हाला झालेलं कर्ज ती फेडायला येणार आहेत? लोक काय हो दोन्हीकडनं बी ढोल वाजवतात. नांदणारीला पळ आणि पळणारीला नांद. आपल्या मनाला जी योग्य वाटतंय ती करावं. ऐका माझं, सामुदायिक विवाह सोहळ्यातच लगीन करू. तू म्हणते तसंच करावं. मला तुझंच म्हणणं पटा लागलंय बघ. एवढं लगीन करायचं म्हणजे खर्च लय मोठा आहे. जाऊ दे सोड. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच पोरीचं लगीन करू. चल.